किती छान असं लोकेशन आहे बघा. किती भारी वाटते बघा. हे बघा ढग आलेत. दिवसभर खूप गरम होतो पण संध्याकाळी खूप छान भारी वाटते. आणि बघा आपल्या बजरंगबलीचा मंदिर आहे समोरच. बघू शकता बघा कसं कळस दिसतंय. आणि या मंदिरामुळेच तर इथे पण आमच्या घराला शोभा आली आहे. बघा किती अंतर आहे बघा आमच्या घराचं. बघू शकता. हा सभामंडप बाहेरून दिसते बघा. आणि बाहेर पण खूप जागा आहे. हे बघा सभामंडप आतमध्ये घर, परत ते सगळे तिकडची सगळी जागा आमचीच आहे. हे सगळी इकडचे हे आंब्याची झाडं. हे मंदिर पण आमच्या ह्याच्यातच आहे जमिनीमध्ये. हे बघा किती छान वाटते बघा. आणि तो पिंपळाचं झाड आहे. जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा हा जुना मंदिर होता. आणि जुना मंदिर होता त्यावेळेस पिंपळाचं झाड एवढा खूप म्हणजे खूप मोठा होता बरं का. आम्ही खेळायचो खूप म्हणजे केवढा तरीच मोठा होता झाड बरं का. पण मंदिर बांधायच्या वेळेस आहे ना झाड तो तोडला गेला म्हणजे तोडून देतच नव्हता. आपले बजरंगबली तोडून देतच नव्हते तो झाड. खूप काय केले तुम्हाला तर माहिती आहे. बजरंगबलीने आपल्या मनावर घेतलं श्रीरामने तर काय करू शकतात सांगू शकत नाही. तर छोटासा पिंपळाचं झाड तिथे लावलेला बघा. केवढा मोठा पिंपळ झाला आहे. आणि इथेच फणस आहे. फणसाचं झाड छोटा. तिकडे नारळीची झाडं. किती वातावरण छान आहे बघा. शाळेला सुट्टी पडल्यापासून आम्ही तर इकडेच आहोत. आत्ता मे महिन्यात तरी लोक येतात, नाही तर सगळ्यांची घरं बंदच बघा. तो तर घर बघा किती लांब आहे. इथे आहेत वरती 2 घरं पण या झाडीमुळं दिसत नाही बघा. बघितले का. आणि आमच्याकडे ना जांभ्याची घरं बांधली जातात बरं का. ते बघा तुम्हाला दिसतात तिकडं पण जांभ्याचंच घर आहे. जांभ्याची घरं आमच्याकडे बांधतात. ते बघा इथं पण समोर जांभ्याचीच घरं आहेत. हे बघा जांभे. जांभा म्हणजे चिरा. कोकणात जास्तीत जास्त जांभ्याचीच घरं बांधली जातात. विटांचं नाही, जांभ्याची घरं आणि कौलं वरती बघा. पूर्ण ते पडवीला आमच्या कौलच आहेत पूर्ण. सभामंडप पडवीला फक्त पिंजरी असते ना त्या पिंजरीलाच कौलं टाकलेत. नाही तर बाकीचा पत्रा सगळा टाकला आहे. नशीब नाही तर ह्यावेळेस तर रावलच नसतं. पत्रा टाकून मग खाली माळ्याला फळ्या टाकलेल्या आहेत. ही खडी पण आमचीच आहे. इथे ही वाळू आहे इथं ठेवलं आहे. अजून बाहेरून प्लॅस्टर राहिलं आहे करायचं ना. तर चला बाय बाय. ही आमची कलमाची झाडं आहेत बघा. कलम आहेत आमचे 2. दाखवते. ते वातावरण छान आहे बघा. झालं पाऊस येतोय का नाही काय माहिती. ही इथे शाळा आहे मराठी शाळा. तिथे हे बघा ही झाडं आहेत कलमाची आमची. बघू शकता बघा कलम आहेत आमचे. कोण तर चला बाय सगळ्यांना.